अधिक महिन्यात आलाय गुरुपुष्यामृत योग. आज आहे. भाग्यवान लोकांच्या घरात घडतील या शुभ गोष्टी. लक्ष्मी आणि विष्णूची ही प्रभावी सेवा करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक परिवारामध्ये. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास आणि त्यातच आलेला गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ आणि पुण्यदायी योग मानला जातो. असं म्हटलं जातं की या दिवशी श्रद्धेने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरामध्ये सकारात्मकता वाढते, मन शांत राहतं आणि जीवनामध्ये चांगले बदल घडू लागतात. काही लोक म्हणतात या योगामध्ये केलेली सेवा अनेक पटींनी फळ देते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुपुष्यामृत योगाचं महत्त्व, लक्ष्मी विष्णूंची प्रभावी सेवा कशी करावी, भाग्यवान लोकांच्या घरात कोणत्या शुभ गोष्टी घडतात, धन, सुख आणि मानसिक शांततेसाठी उपाय, अधिक महिन्यात कोणते नियम पाळावेत आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपाय. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी सोपा उपाय सांगणार आहे. चला तर मग भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून सुरुवात करूयात. ओम श्री महालक्ष्मीय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? मित्रांनो, जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. हिंदू धर्मामध्ये हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेली पूजा, जप, दान, सेवा, खरेदी आणि प्रार्थना यांना विशेष महत्त्व असतं. विशेषतः अधिक महिन्यामध्ये आलेला गुरुपुष्यामृत योग अत्यंत पवित्र मानला जातो. अधिक महिन्याचं महत्त्व. अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास हा भगवान विष्णूंना समर्पित महिना मानला जातो. या अधिक महिन्यामध्ये भक्ती, नामस्मरण, दानधर्म, गीता वाचन, तुळशी सेवा आणि दिवा सेवा या गोष्टी खूपच श्रद्धेने केल्या जातात. भाग्यवान लोकांच्या घरात घडणाऱ्या शुभ गोष्टी. असं मानलं जातं की ज्या घरामध्ये श्रद्धा, शांतता आणि भक्ती असते त्याच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. अशा घरांमध्ये काय घडतं? घरामध्ये शांत वातावरण राहतं, लोक प्रेमाने बोलतात, त्या ठिकाणी उपशब्द वापरत नाहीत, मन सकारात्मक सुद्धा राहतं, देवाचं स्मरण वाढतं, मुलांमध्ये चांगले संस्कार निर्माण होतात, नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात कमी होते. या चांगल्या गोष्टी होतात. लक्ष्मी विष्णूची प्रभावी सेवा कशी करावी? आता आपण जाणून घेऊया गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मी आणि विष्णूची सेवा कशी करावी. सकाळची सेवा अगोदर पाहू आपण. सकाळी लवकर उठावे, स्वच्छ स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावेत, देवघर स्वच्छ करावे, घरातील घाण काढावी, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावावा, पिवळी फुलं त्यांच्या फोटोसमोर अर्पण करावी, तुळशीपत्र अर्पण करावे. यानंतर श्रद्धेने मंत्र म्हणावा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मीय नमः. आणि मंत्र जपाचं महत्त्व जाणून घेऊ. अधिक महिन्यामध्ये मंत्र जपाला अत्यंत महत्त्व दिलं गेलेलं आहे. असं मानलं जातं की मंत्र जप केल्याने मन अगदी शांत होतं, सकारात्मक विचार वाढतात, भक्तिभाव सुद्धा निर्माण होतो. प्रभावी मंत्र कोणकोणते म्हणायचे तर ओम नमो भगवते वासुदेवाय. दुसरा मंत्र म्हणायचा ओम श्री महालक्ष्मीय नमः. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. चौथा मंत्र आहे श्री विष्णवेय नमः. पाचवा मंत्र आहे ओम नमो नारायणाय नमः. तुळशीची सेवा. मित्रांनो, तुळस हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानली जाते. गुरुपुष्यामृत योगामध्ये
तुळशीपुढे दिवा लावा, तुळशीला पाणी घाला. भगवान विष्णूंचं स्मरण करायला विसरू नका. असं मानलं जातं की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष उपाय काय करावा? मित्रांनो, आता मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण श्रद्धेने केला जाणारा उपाय सांगणार आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी पिवळ्या कपड्यावर तांदूळ ठेवा. त्यावरती छोटासा कलश तुम्ही ठेवा. माता लक्ष्मीचं स्मरण करा. महत्त्वाचं म्हणजे तुपाचा किंवा तेलाचा दिवा नक्कीच लावा. ओम श्री महालक्ष्मीये नमः हा मंत्र 108 वेळा तुम्ही नक्कीच म्हणा. त्यानंतर गरजूंना केळी किंवा पिवळ्या वस्तू दान करा. महिलांसाठी खास सेवा कोणती करायची आहे? तर मैत्रिणींनो, घरातील स्त्री ही घराची लक्ष्मी मानली जाते. म्हणूनच घर स्वच्छ ठेवा. घर स्वच्छ ठेवणं हे स्त्रीच्या हातात असतं. प्रेमाने बोला, अपशब्द वापरू नका. देवाचे नामस्मरण करा. मुलांना चांगले संस्कार द्या. स्वतःचा राग कमी करा. रागामुळे आपलेच नुकसान होते. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपाय. मुलांना सकाळी देवाचं नाम घ्यायला सांगा. अभ्यास सुरू करण्यापूर्वी प्रार्थना करायला सांगा. कपाळावरती चंदन लावायला सांगा किंवा तुम्ही लावा. भक्तिगीते ऐकवा त्यांना. यामुळे त्यांचं मन शांत होतं, एकाग्र वाढतो. एका गावात एक गरीब कुटुंब राहत होतं. घरामध्ये सतत आर्थिक अडचणी होत्या. एकदा गावात आलेल्या एका संतांनी त्यांना सांगितलं, अधिक महिना आणि गुरुपुष्यामृत योग सुरू आहे. श्रद्धेने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची तू सेवा कर. त्या परिवाराने श्रद्धेने दिवा सेवा सुरुवात केली. मंत्र जप सुद्धा सुरू केला आणि अन्नदान देखील सुरू केले. हळूहळू त्यांच्या घरातील वातावरण बदलायला लागलं. मनातील भीती कमी झाली. घरात आनंद सुद्धा वाढला. मित्रांनो, ही कथा श्रद्धा, सकारात्मकता आणि भक्तिभावाची शक्ती आपल्याला सांगते. तर तुम्ही कोणत्या चुका टाळाव्यात? अन्न वाया घालवू नका. अन्न हे परब्रह्म असतं. घरामध्ये सतत भांडणे करू नका. मोठ्यांचा अपमान करू नका. नकारात्मक बोलू नका. देवघर अस्वच्छ ठेवू नका. स्वच्छता घरामध्ये नियमित पाळा. दानधर्माचं महत्त्व. मित्रांनो, अधिक महिन्यामध्ये दानधर्माला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. अन्नदान करा. जास्त होत नसेल तर थोडंसं करा. पक्ष्यांना तुम्ही दाणे टाका. गाईला भाकरीसुद्धा द्या. गरजूंना मदत करा. मदत केल्याने आपण खूप लहान होत नाहीत. त्यामुळे गरजूंना मदत करा. मित्रांनो, गुरुपुष्यामृत योग हा भीतीचा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकतेने जीवन बदलण्याची संधी आहे. या दिवशी श्रद्धेने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करा. मंत्र जाप करा. दानधर्म करा. आणि घरामध्ये प्रेम आणि शांतता टिकवण्याचा प्रयत्नसुद्धा करा. लक्षात ठेवा, देवाला मोठे दिखावे नको असतात, तर मनातील श्रद्धा महत्त्वाची असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेव लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या आणि तुमच्या परिवारावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव राहो. श्री हरी, श्री विष्णू. ओम श्री महालक्ष्मीये नमः. धन्यवाद. आपल्या व्हिडिओला नक्कीच हाईप द्या.